नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि ते पण 4,000 रुपये. ते कधी येणार आहेत व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे, पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते. जे काही तुम्हाला पी एम किसानपासून वार्षिक 6,000 रुपये लाभ मिळतो, त्याच अनुसार नमो शेतकरीपासून बी वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, हा नमो शेतकरीचा जे काही 8वा हप्ता बाकी आहे. आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळालेले आहेत आणि पी एम किसानचे 21 हप्ते मिळाले आहेत. 22वा हप्ता बाकी आहे. आता 22वा हप्ता पण लवकरच मिळणार आहे, पण त्याआधी नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे. आता नमोचा 8वा हप्ता किती मिळणार आहे, तर 4,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच की जे काय मागील काही शेतकऱ्यांचे 2 हप्ते राहिलेले आहेत, काहीचे 3 हप्ते राहिले आहेत, काहीचे एकच हप्ता राहिला आहे. ज्यांचा 1 हप्ता राहिला आहे त्यांना 2,000 मिळणार, त्यांचे 2 हप्ते आहेत त्यांना 4,000 मिळणार, ज्यांचे 3 हप्ते आहेत त्यांना 6,000 रुपये मिळणार. अशा प्रकारे हे नमोचे हप्ते मिळणार आहेत. ते मी तारीख सांगणार आहे, पण त्याआधी तुम्हाला हे कामं पूर्ण आहेत का पाहायचं आहे. समजात पहिले म्हणजे की लँडची प्रॉब्लेम, जी काय तुमचा 7/12 उतारा आहे, जी काय तुम्ही जमीन शेतकरी असण्याची पुरावा म्हणून जमीन म्हणून पी एम किसानसाठी जोडलेली आहे, नमो शेतकरीसाठी जोडलेली आहे, ती लँडची प्रॉब्लेम असेल तर ती दुरुस्त करायची आहे. कारण की ती जर असेल तर बरेचसे शेतकरी पात्र असून पण अपात्र होत आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं आणि समजात महत्त्वाचं काम म्हणजे की फार्मा आय डी. फार्मा आय डी नसेल तर तुम्ही शेतकरी आहेत म्हणून ओळखण्यात येत नाही आणि शेतकरी नसल्यामुळे तुम्हाला कोणतीही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे फार्मा आय डी बी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही फार्मा आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर काढा. त्यानंतर तिसरी योजना म्हणजे तिसरं हे म्हणजे की आपली आधार कार्ड बँकला लिंक असणे आणि के-वाय-सी केलेली पाहिजे. जर ते नसताना तर तुमचे जे काही डी-बी-टीद्वारे पैसे येतात ते तुमच्या खात्यावर येणार नाहीत आणि तुम्ही अलीकडेच परेशान होता. त्यामुळे हे कागद तपासून पहा तुमचे आहेत का बरोबर, नसताना तर दुरुस्त करा. काही शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे कुटुंबातील काही व्यक्ती अपात्र आहेत. तर शेतकरी मित्रांनो, शासनानेच केलेले ते कुटुंबात फक्त एकच शेतकरी पी एम किसान किंवा नमो शेतकरी दोन्ही योजनेसाठी पात्र राहणार आहे. कुटुंबातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावाने जर 7/12 असेल तर बाकी शेतकरी अपात्र करण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अखेर हा 8वा हप्ता 9वा हप्ता म्हणजे 7वा हप्ता 8वा हप्ता कधी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता तुम्हाला 1 जानेवारीपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की 1 जानेवारीपासून समद्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात येत आहेत. 1 जानेवारीपासून तुम्हाला टाईम ही कागद नीट सादर करण्याची. भेटूया नेक्स्ट मूव्हीत. त्यापर्यंत मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत जाईल. धन्यवाद.